नववर्षाचा हा शुभ दिन आहे, गुढीपाडवा। श्रीरामचंद्र याच दिवशी अयोध्येत आले आणि सर्वांनी गुढ्या उभारल्या। त्याच संकेत म्हणून आपण गुढ्या उभारतो आणि नववर्ष साजरा करतो। आम्ही पण उल्हासात आणि अतिशय उत्साहात ही शोभायात्रा, ही स्वागत यात्रा काढलेली आहे। अत्यंत उत्साहाचं वातावरण असून सगळे खूप अगदी जल्लोषात आहेत। जय भीम आहे, MCC आहे, दांडपट्टा आहे, सगळे खेळ इथे आहेत आणि मस्तपैकी ट्रेडिशनल म्हणजे पारंपरिक वेशात सगळेजण नटून आलेले आहेत आणि आमच्यातर्फे खूप खूप सगळ्यांना शुभेच्छा। आपल्याला नूतन वर्षाच्या सगळ्या बघणाऱ्यांना शुभेच्छा। आणि हे नूतन वर्ष साजरं करण्यासाठी सगळ्या छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळी लोक तिथे जमलेली। कोणी लेडीज खेळतात, आपल्याकडे कॉल आहे, म्हणजे राष्ट्रीय संस्कृती, राष्ट्रीय प्रेम हे सगळं तुम्हाला शोभायात्रेत बघायला मिळणार आहे। आपल्याकडे रामजी आलेले आहेत, छोटी छोटी मुलं आहेत जी आपल्या भारताचं सांस्कृतिक प्रतिनिधित्व या बारे करतात। हम लोग का क्या हो गया बहुत ट्रेडिशन, बहुत कम लोग आजकल सेलिब्रेट करते हैं। मुझे लगता है कि सब लोग भी आना चाहिए। ये शोभा यात्रा है यहाँ पे चेंबूर में, आचार्य मराठे कॉलेज में, सबने आके पार्टिसिपेट करना चाहिए, इसका आनंद उठना चाहिए। तो मैं सबको बोलूँगी कि हार्दिक शुभकामनाएं गुढीपाड़वा की दिल से। और अगले साल से मुझे ज़्यादा यहाँ पे लोग आने दिखने चाहिए और शोभा यात्रा का मजा लेना चाहिए। धन्यवाद। खूप वर्षांनी चेंबूरमध्ये आपल्या शोभायात्रेचं आयोजन केलेलं आहे। मुळात आमची संकल्पना अशी होती की लोकांनी आम्हाला विचारलं की सकाळी का नाही घेते तुम्ही, पण सकाळी सगळ्या लोकांच्या घरी गुढीचा कार्यक्रम असतो, लोकांकडे सण असतो, म्हणून आपण हा कार्यक्रम संध्याकाळी घेतलेला आहे। चेंबूर, गोवंडी, कुर्ला या भागातल्या जितक्या संस्था आहेत, जेवढ्या शाळा आहेत, त्या सगळ्या शाळांना आपण आमंत्रण केलेलं होतं आणि त्याप्रमाणे आता फक्त आचारसंहिता लागल्यामुळे आम्हाला कॉलेजच्या बाहेर जाऊन रस्त्यावर जाऊन शोभायात्रा घेता येत नाहीये, पण कॉलेजचं आवारच आमचं इतकं मोठं आहे आणि त्यामुळे आम्ही ही शोभायात्रा आवारातच घेत आहोत। धन्यवाद। अच्छा है और सबको और मैं कुछ भारत सर्वांना गुढीपाडव्याच्या आपल्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। आज इथे गुढीपाडव्याच्या निमित्ताने शोभायात्रा काढण्यात आली आहे आणि या शोभायात्रा काढण्याचं मूळ प्रयोजन असं आहे की सर्वांना एकत्र आणून एकात्मतेचा वारसा जपला पाहिजे हे दाखवण्याचे सर्व बांधवांनी एकत्र येऊन लहान मोठ्या मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रम करून आपलं एकात्मता सिद्ध करण्यासाठी आपण ही शोभायात्रा काढली। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।